आजच्या मिनी व्लॉगमध्ये मी बनवणार आहे सँडविच. कारण विवानला खूप आवडतं सँडविच आणि त्याला मी प्रॉमिस केलं होतं की मी तुला आज सँडविच बनवेल म्हणून. तर आता विवान स्कूलमधून आलेला आहे आणि त्याची फरमाईश आहे की त्याला सँडविच हवं आहे. तर मग आता त्याच्यासाठी मस्त असं छानसं सँडविच बनवायचं. तोपर्यंत यांचा ड्रामा सुरू झाला. सब कुछ मुझे ही करना पड़ता है, पानी भी अंडा भी। पापा मेरे प्यारे पापा, बेटे देखो कितना मुझे सहना पड़ता है। फुटेगा फुटेगा। खाना तू नाही, तुम्हीच खा, मी नाही. ए असं पडेल. सांग तुला की खाणार नाही. नक्की. बस 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 झालं. सब कुछ मुझे ही करना पड़ता है. सँडविच बनवण्याची मस्त अशी तयारी झालेली आहे. अमूलचं चीज घेतलेलं आहे, ग्रिलर घेतलेलं आहे आणि आता मस्त काकडी वगैरे चिरून घेतलेली आहे. मी व्हीटचाच ब्रेड यूज करते, मला मैद्याचा ब्रेड बिलकुल नाही आवडत. व्हीटचा ब्रेड हेल्दी पण असतो. मस्त अशा भाज्या चिरून झाल्यानंतर आता मी ब्रेड्स घेऊन त्याच्यावरती तूप लावेल, कारण की मी बटर बिलकुल नाही यूज करत, मी तूपच यूज करते. आणि त्याच्यावरती कारण ते तूप हेल्दी पण आहे. मी आधी गार्लिक बटर यूज करत होते, पण बटर हे हेल्थसाठी चांगलं नसतंच, म्हणून मग मी तूपच यूज करायला सुरुवात केली. अशा मस्त भाज्या वगैरे सगळं व्यवस्थित सेट केल्यानंतर मी त्याला पूर्ण बंद करून ग्रिलरमध्ये तूप वरतून सोडायचं. मी तूप स्पेसिफिकली अमूलचं यूज करते, कारण मला अमूलचं तूप जेन्युइन वाटतं आणि त्याच्यामुळे मी अमूलचंच तूप यूज करते. आपण ग्रिलरमध्ये जेव्हा तूप असं सोडतो त्याच्यामुळे आधी सोडल्यामुळे आपला ब्रेड जळणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण तूप सोडल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी पूर्ण जो सँडविच बनवलेला आहे तो आतमध्ये ठेवेल आणि ग्रिलर बंद करेल. आणि थोडा वेळ 4 मिनिटांसाठी किंवा 2 मिनिटांसाठी आपण त्याची ग्रिल होण्याची वाट पाहू शकतो. 2 मिनिटामध्ये एक बाजू ग्रिल झाल्यानंतर आपण दुसरी बाजू ग्रिल होण्यासाठी ठेवतो आणि दोन्ही बाजू ग्रिल व्हायला टोटल 4 मिनिट लागतात. आणि ग्रिल झाल्यानंतर आपण जेव्हा त्याला बाजूला काढतो प्लेटमध्ये, तेव्हा त्याच्यावरती आपण चीज किसू शकतो. त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजूनच एनहान्स होते. असा मस्त असा सँडविच रेडी झाल्यानंतर आता सँडविचवरती ताव मारणार आहोत. तुम्हाला कसा वाटला माझा मिनी व्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.